नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आताची खास बातमी. नमस्कार, नागराज न्यूजने सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत शिरवानपाल तालुक्यातील साकोळ या गावी. साकोळ हे जिल्हा परिषद गट एससीसाठी राखीव आहे. या ठिकाणी काही नागरिकांशी आज आपण संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत या गावचे बरेचसे नागरिक उपस्थित आहेत, तर आपण जाणून घेणार आहोत नागराज न्यूजने सुरू केलेला रयतेचा दरबार या सदराबद्दल. आणि या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा सदर सुरू झालेलं आहे. बिगुल वाजत आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार कसा असावा आणि त्यांच्याकडे काय अपेक्षा असतील? आज या ठिकाणी आपण साकोळमध्ये आलात त्याबद्दल मी नागराज ग्रुपचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. साकोळ जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर मी सामाजिक कार्य करत असताना जवळपास 10 वर्ष झालं मी समाजाची सेवा करत असतो. आणि त्या माध्यमातून साकोळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेकदा मला भेटीगाठी जाण्याचा योग आला आणि सर्व मतदारसंघामध्ये मी मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. आणि त्या मतदारसंघातील अनेक हजारो लोकांचे कामं करण्याचं सुद्धा भाग्य मला लाभलं. आणि त्यानिमित्तानं मतदारसंघामध्ये जात असताना मतदारसंघातल्या लोकांचे अडीअडचणी विचारत असताना किंवा त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेत असताना आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं सर्वसामान्य जनतेला, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक म्हणजे ही निवडणूक काही फार मोठी निवडणूक नाही. ही निवडणूक कुठल्या घटनेचे आधारित किंवा कुठलाही कायदा बदलण्याची निवडणूक नाही. ही निवडणूक म्हणजे तळागाळातील आपल्या रोजच्या अडचणी जो दूर करतो, रोजच्या अडचणीला जो आपलं म्हणून जो अडचणी सोडवतो आणि रोजच्या दैनंदिन आपल्या जीवनातील अडचणी, दवाखान्याचं हॉस्पिटलचा विषय असेल, आपल्या विद्यार्थी म्हणजे मुलांचा पाल्याचा ॲडमिशनचा विषय असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी असतात, पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे काही फार मोठी निवडणूक नाही. त्यामुळं सर्वसामान्य जनतेला पहिल्यांदा मला विनंती करायची आहे की आपल्या भागातील, आपल्या तळागाळातील, आपल्या सर्वसामान्य जनतेचे जो प्रश्न सोडवेल, तुमच्या दैनंदिन जे अडचणी असतात ते अडचणी सोडविणारा उमेदवाराला आपण या ठिकाणी निवडून द्यावं आणि त्यांना सहकार्य करावं, हीच विनंती आपल्याला नागराज ग्रुपच्या वतीने मी करतो. नक्कीच जो सर्वसामान्याचे प्रश्न सोडवेल असे जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं आपल्या पाहण्यामध्ये एखादा कुठला उमेदवार आहे का, काय सांगा? आता या ठिकाणी की आत्ताच या दादांनी सांगितलं की सर्वसामान्यातला माणूस हा उमेदवार असावा, असा एखादा उमेदवार तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये आहे का एक मतदार म्हणून? बघा, हा ग्रामीण भाग आहे आणि विशेषतः शेतमजूर आणि शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात या ठिकाणी राहतो आणि त्याच्यामुळं अडचणी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या आहेत. आणि जो कोणी शेतकऱ्याच्या अडचणीवर मात करेल किंवा तहसील पंचायत समिती वगैरे काही अडचणी असतील, शाळेच्या अडचणी असतील, त्या अडचणी आज तरी या भागामध्ये माणिकराव गायकवाड म्हणायचं एक व्यक्तिमत्व आहे, जे की आज सध्या काँग्रेस आणि युतीच्या मार्फत ते उमेदवारी मागत आहेत. आणि अशी माणसं आज कुठल्याच अपेक्षा न करताना त्यांनी गेल्या 30 वर्षापासून ही समाजाची सेवा किंवा त्यांनी सगळे शेतकऱ्याचे प्रश्न पंचायत समिती असेल, तहसील असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत. आणि असा कार्यकर्ता, या कार्यकर्त्यांना उमेदवारी या साकोळ मतदारसंघातून मिळावं असं आमचं मत आहे. नक्कीच सर्वसामान्यातला माणूस म्हणून माणिक गायकवाड यांना उमेदवारी मिळावी असे या ठिकाणी काही नागरिकांची म्हणणं आहे. तर गेले अनेक दिवसापासून काँग्रेसचा काळ पाहिलेला आहे, आपण भाजपचा काळ पाहिलेला आहे. या काळामध्ये मागील काळामध्ये काही विकास झाला या भागाचा? आम्हाला या ठिकाणी सामाजिक काम करत असताना, समाजसेवक या नात्यानं काम करत असताना भाजप आणि काँग्रेस म्हणण्याचा आमचा या ठिकाणी कुठलाही हेतू नाही. कुठल्याही पक्षाचा हेतू आमचा तसा नाही. जो माणूस या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणजे एक स्थानिक प्रश्न निर्माण झाल्यानंतर किंवा केंद्र शासनाच्या असेल, राज्य शासनाच्या असतील, कुठल्याही योजना जर या ठिकाणी आपल्या भागामध्ये आलेल्या असतील आणि ते योजना मिळवून देण्यासाठी जो उमेदवार प्रयत्न करणार आहे, जो उमेदवार ज्या शासनाच्या दिलेल्या जी स्कीम आहेत किंवा योजना आहेत ते सामान्य
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न करणार आहे, ती एक दुवा म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मला एकच विनंती करायची आहे की PM किसानचे पैसे, पंतप्रधान किसानचे पैसे असतील किंवा लाडक्या बहिणीचे पैसे असतील, ही पैशाची निवडणूक नाही. ती पैशाची निवडणूक आमदारकीची निवडणूक झाली, खासदारकीची निवडणूक झाली. पण ह्या जे काही तुमच्या शेतकी अडचणी आहेत किंवा शेतकऱ्याचा विमा असेल, शेतकऱ्याचा आता खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल, अतिवृष्टीचा विषय असेल, कुठल्याही तुमच्या जे योजना आहेत, जे शासन तुम्हाला योजना दिलेल्या आहे, ती योजना तुम्हाला मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न करणार आहे उमेदवार, त्याला निवडून द्यायची ही निवडणूक आहे. ही निवडणूक कुठल्याही राज्य लेवलची केंद्र शासनाची निवडणूक नाही किंवा कुठल्याही वरच्या पातळीचं तुम्ही न बघता ही शासनाची जी योजना आपणाला आल्या ती योजना आपल्यापर्यंत ते खेचून आणून ती योजनेतली अडचणी दूर करून आपणाला लाभ मिळवून देणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं, हीच विनंती या प्रसंगी मला करावं वाटतं. आपल्याला अनेक लोक येतील, जातील, वेड्यात काढतील, कुठल्या तरी काहीतरी सांगतील, पण ही निवडणूक मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय, फार मोठी निवडणूक नाही. ही निवडणूक कायदा बदलायची निवडणूक नाही. ही एक अतिशय लहान निवडणूक आहे. तुम्हाला जो रोज भेटतो, रोज फोन उचलतो, रोज संपर्कात राहतो, रोज तुमच्या सुखदुःखात येतो आणि तुमच्या अडचणी दूर करतो आणि आलेल्या शासनाचा निधी तुमच्यापर्यंत खेचून आणण्याचा आणि तुम्हाला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा जो निधी प्रयत्न करेल किंवा मिळवून देणारा उमेदवार वाटेल त्याला निवडून द्यावं, हीच विनंती या प्रसंगी आपल्याला करतो. नक्कीच जो वेळोवेळी आपणा सर्वांना मदतीला येईल अशाच उमेदवाराला आपण येणाऱ्या काळामध्ये निवडून द्यावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्ता नुकतेच काही दिवसापूर्वी अतिवृष्टीची झाली होती, शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शासनाकडनं काही तुम्हाला मदत मिळाली? हो, भेटली आहे, मदत भेटली आहे आम्हाला. जी उमेदवार भेटणार आहे निष्कलंक ही पाहिजे, म्हणजे कसलाच डाग नको आहे त्याला, कुणीही पक्षाचा असो, जे की गोरगरिबाची काम करायला पाहिजे. असा एखादा उमेदवार तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये आहे का? हां, गायकवाड साहेब. हो. नक्कीच जो सामान्य माणसाचे प्रश्न सोडेल या अशाच उमेदवाराला येणाऱ्या काळामध्ये निवडून देणार असं काही लोकांचं म्हणणं आहे. एकीकडं आणि आता येणारा भाजपचा म्हणजे उमेदवार असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा इतर पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांच्याकडं अमाप पैसा आहे. तर पैसा निवडणुका म्हणल्या की पैसा आलात, मग याच्यासाठी काय काय करणार? त्यांच्याकडे तशी आर्थिक काही तरतूद आहे का? पैसा म्हणजे पैशावर इलेक्शन होणार नाही, कारण जी माणूस निष्कलंक आहे, जी स्वतः गोरगरिबाची कामं करणार आहे, ते माणूस आम्हाला पाहिजे. त्याला कोणीही पक्षाचा असू दे, कुठून का तिकीट आणणार, त्या पक्षाला आम्ही मतदान करणार. पक्ष कुठेही असो, कुठूनही तिकीट आणो, पण जो सर्वसामान्याची मदत करेल अशाच माणसाला आम्ही निवडून देणार आहोत असं या ठिकाणी सांगितलं आहे. काका, मागचा काळ पाहिला आहे तुम्ही, भाजपचा काळ पाहिला, काँग्रेसचा काळ पाहिला आहे, या दोन्ही पक्षाच्या दोन्ही सत्ता तुम्ही पाहिलेल्या आहेत. काय परिस्थिती आहे दोन्हीमध्ये, काय फरक वाटतो? मला बोलायचं नाही. बोला. बरं, तुम्ही आता तरुण आहात, तरुणासाठी अनेक म्हणजे रोजगारीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे. मग तुम्हाला काँग्रेस आणि भाजप या दोन्हीमध्ये काही बदल जाणवला? बदल तर काही नाही. एक तर म्हणलं ते शेतकऱ्याचा काही विचार करत नाही, कोणती काँग्रेस असो या भाजप असो. कारण की काँग्रेस काही आता नुकसान झाले, पण ह्याने काही कुठलाच नेता रोडवर उतरला नाही. शेतकऱ्याची भरपाई द्या, ही करा. शेतकऱ्याची अवस्था म्हणजे शिळीच्या शेपटासारखी झालेली आहे. कुठलाही नेता काँग्रेस असो या भाजप असो शेतकऱ्याशी कोण बोलत नाही. पण ह्या आता इलेक्शनमध्ये आम्ही बदल घडवणार, म्हणजे ह्या बाहेरचं कुठला तरी एक सामान्य घरातून आलेल्या माणसाला आम्ही निवडून आणणार. सामान्य घरातून आलेल्याच व्यक्तीला आम्ही निवडून आणणार असं या ठिकाणी काही जणांचं म्हणणं आहे. मागे तुमच्या गावाचा आता येणारे जे उमेदवार आहेत, तुमच्या गावाचा मागील काळामध्ये काही विकास झाला आहे का, काय सांगाल? विकास तर कुठला झालेला नाही, शेतकऱ्याचं कुठला नाही, युवा तर बेरोजगारी आहेतच. आता कुठल्या पक्षाचं आम्ही काही बोलणार नाही, बोलायचा विषयच नाही, कारण की काही ठेवलेच नाही कुठल्या पक्षाने बोलायसारखं. बरं, गेली अनेक दिवसापासून तुमच्या या भागामध्ये या भागाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ते कुठले तरी दिवे आहे, त्या देवीच्या रस्त्याच्या अनेक वेळा म्हणजे हे केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. त्या रस्त्याचं काम झालेलं आहे का? काम तर झालेलं नाही, आणखी चालू आहे, पण त्याच्याविषयी काही आपलं बोलणे फक्त आता शेतकऱ्याचे विषय इथं. आता जे इलेक्शनाचं पुढे होईल तर आम्ही आता 20-25 वर्षापासून जे शेतकऱ्यासाठी एक काम करत आहेत, कुठले आंदोलन असो, कुठले नुकसान झाले तर एक असं नाव आहे की मान्य गायकवाड. आता आमच्या नजरेमध्ये ते 50 ते 200-250 युवा त्यांच्या पाठीशी आहेत साकोळमध्ये. नक्कीच
तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील सर्वांचं मत एकच आहे की ते माणिक गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. काका, तुमच्या आता येणाऱ्या काळामध्ये जे कोणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे उमेदवार असतील, काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? रामभाऊ गायकवाड माणसातला माणूस आहे साहेब. माणसातला माणूस आहे आणि गोरगरिबाच्या कामाला धावून येणारा माणूस आहे ते. आता पंचायत समिती असो, जे तहसीलमध्ये असो, त्यानं कुठल्याही माणसाचं काम अडवलेलं नाही. माणिक गायकवाड केंद्रातून पुढे येतात. अधिकाऱ्याला गच्चीला धरून काम करून घेणारा तेवढाच माणूस आहे. हां, आणखीनही काही लोकांशी आपण या ठिकाणी विचारणा करणार आहोत की काय आहे बरं तुमच्या येणाऱ्या काळामध्ये काय प्रश्न आहेत तुमचे? आज या ठिकाणी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी की काय प्रश्न आहेत, काय विषय आहेत. अनेक प्रश्न आहेत. आमचा साकोळ गाव तालुका होण्यापासून वंचित राहिला, तो कुणामुळं राहिला हे सुद्धा गावकऱ्यांना माहीतच आहे. आणि अनेक वर्षापासून मी सगळं गावकऱ्यांना विनंती करतोय. सामाजिक कार्य करत असताना मी नेहमी सांगत असतो की आपली भाकर जरी घरी आई आपली बनवत असली तरी ती भाकर करपत आहे म्हणून पलटी मारली पाहिजे. कारण नवीन जनरेशन आहे, नवीन युग आहे, नवीन माहिती सगळी घेतली पाहिजे. आणि जो नवीनला पण संधी दिली पाहिजे, नवीन माणसाला सुद्धा संधी देऊन काम कसं करतात आणि काम कसं करून घेतलं पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि जुन्या लोकांना सुद्धा विनंती आहे की आपण शेवटपर्यंत लोकांना टाकून देजेपर्यंत किंवा लोकांना नको म्हणजेपर्यंत कुठलीही गोष्ट आपण करू नये. राजकारण असेल किंवा कुठलाही विषय असेल, आपण काम करत असताना सन्मानानं कुठल्याही कामापासून आपण दूर व्हावं. आणि नवीन लोकांना, नवीन युवकांना सुद्धा आपण संधी द्यावी, त्यांनाही काम करण्याची संधी द्यावी. कारण त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा असते, नवीन दुनिया बघितलेला असतं. कारण आज नवीन युवक आहेत, तरुण आहेत, त्यांच्या नवीन अडचणी असतात. नवीन जनरेशन आहे, कारण थोडे दिवस गेल्यानंतर कालखंड बदलतो आणि जनरेशन बदलतं. त्यामुळं काम करण्याची सुद्धा पद्धत बदलत असते. त्यामुळं नेहमी गावकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण काम करत असताना, मतदान करत असताना निवडणूक कोणती आहे ही बघून आपण काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे. माझा सोयरा आहे किंवा माझा जवळचा मित्र आहे किंवा माझ्या जवळचा नातेवाईक आहे या भावनेतून आपण हे मतदान करायचं नसतं. कारण आपली एखादी अडचण आहे तर ती अडचण लवकरात लवकर कुणाच्या माध्यमातून सुटू शकते. आणि त्याच्यातलं कुणाला अनुभव आहे, कुणाला माहिती आहे, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, दिल्लीपर्यंत असेल, कुणाचा फोन चालतो आणि कोण काम करू शकतं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्यावर वैयक्तिक संकट निर्माण झाल्यानंतर, आपल्यावर वैयक्तिक अडचण आल्यानंतर कोणताही सोयरा किंवा नातेवाईक आपल्याला जवळ करत नसतो. त्यामुळं आपला जो काम करतो, आपल्या अडचणीला जो सामोरे जातो आणि आपली जो अडचण दूर करतो त्यालाच आपण भविष्यामध्ये मतदान करावं हीच विनंती या प्रसंगी आपल्याला मी करतोय. नक्कीच तुम्ही खूप सुंदर असं सांगितलेलं आहे की भाकर जर करपत असेल तर तिला पलटी मारली जाते. आणि येणारा जो जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये जो खऱ्या अर्थानं चांगलं काम करेल, जनतेच्या सोबत राहील, अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून देणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण सर्वांनी नागराज न्यूजला वेळ दिला, दिलखुलास अशा चर्चा केला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.